इथं आम्ही स्वागत करतो. जावली तालुका राष्ट्रवादीचे नेते बाजीरावजी धनावडे यांना मी विनंती करेन इथं आपण मंचकावर यायचंय. आयोजकांना ची विनंती आहे. पहिला दरम्यान सामना चालू आहे. पहिला चेंडू हा नो बॉल, हा हाईटचा नो बॉल आहे. दरम्यान चौकार जातो या बॉलवर, बिमरचा नो बॉल. दरम्यान विजयजी कदम मालसोंडी यांचं इथं मंचकावर आगमन होत आहे आणि मी त्यांना विनंती करीत आपण मंचकावर यायचं आहे. आपलं सर्वांचं स्वागत आहे इथं आयोजकांच्या माध्यमातून. अतिथी देवो भव या उक्तीला अनुसरून सर्वांनी इथं फ्री हिट असणार आहे. पहिला चेंडू नो बॉल होता. दरम्यान या फ्री हिटचा फायदा घेतलाय तो रोशनने. पुन्हा एकदा सुंदर चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 वर. विजय बिलार जे नॉन स्ट्रायकर फलंदाज आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असेल. आपण लागोपाठ 3 षटकार ठोकले तर आपल्याला 500 रुपयाचे इथं रोख पारितोषिक आलेलं आहे. दरम्यान रोशन एक युवा संघ म्हणावा लागेल आसनीचा आणि हा मालसोंडी संघ या स्पर्धेमध्ये आता गेले काही दिवसापासून उतरायला लागला. एक उत्कृष्ट संघ, परंतु या दोन संघातील एक लढत आपण सारसोळच्या मैदानावर पाहिली होती. आसनी संघाने 100 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने भरकावला चेंडू. हा पाहूया, एक धाव पळून काढले. धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वर. बिनबाद 10. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. पहिला चेंडू बिमर असल्या कारणाने नो बॉल घोषित करण्यात आला होता. दरम्यान पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू, पाहूया काय होत आहे ते. आणि हा सुंदर असा झेल टिपलाय. पहिली विकेट गमवावी लागते आसनी संघाला. विजयच्या स्वरूपात आपल्या 0 धावसंख्येवर आउट होतोय विजय. धावसंख्या स्थिर आहे ती 9 वर, सॉरी 10 धावा. दरम्यान पुढचा चेंडू, हा स्ट्रेट ड्राईव्ह मारला होता. दरम्यान धाव घेऊ का नाही, फंबल झाले. पाहूया. दरम्यान एक धाव पूर्ण केली गेली. धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 वर. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. 5 षटकाचा सामना असणार आहे. 2 षटकाचा पॉवर प्ले असणार आहे यामध्ये. दुसरा सामना ह्याच्या पुढचा. दरम्यान हा चेंडू जातोय सीमा रेषे पार, फाईन लेगच्या दिशेनं. रोशनच्या बॅटमधून चौकारांची बरसात होते. सॉरी, साहिल आलेला आहे. जवळवाडी संघ आणि भालेकर संघ दोन्ही संघांना एक विनंती असेल की आपली उपस्थिती दाखवायची आहे. यानंतर होणारा सामना आहे भालेकर वर्सेस जवळवाडी. दरम्यान पुढचा चेंडू, एक धाव पळून काढले. पाहूया, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं आणि हा चेंडू जातोय सीमा रेषेपार. धावसंख्येमध्ये 4 धावांची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. पहिलं षटक संपतंय. पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक अतिशय उत्कृष्ट षटक म्हणावं लागेल आसनी संघासाठी. कारण 19 धावा कुठल्या आहेत या पहिल्या षटकामध्ये. जवळवाडी संघ कर्णधार. ही पहिली इनिंग झाली की आपला टॉस पाडण्यात येणार आहे. भरत सनस, भालेकर कर्णधार. आपण आपली इथे उपस्थिती दाखवायची आहे. कारण या 5 षटकांचा खेळ झाल्यानंतर आपले टॉस पाडला जाणार आहे. आपली प्लेइंग 11 तयार ठेवायची आहे दोन्ही संघांनी. दरम्यान नवीन गोलंदाज येतोय तो मनोज.
मनोज वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक. फलंदाजीसाठी आहे तो एक मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा एक खेळाडू रोशन शेलार. हो, पाहूया अपील होत आहे, काय होत आहे याच्यावर. आणि आउट. अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजी करतोय तो मनोज. पहिल्या चेंडूमध्ये एक मोठा मासा काढा लावलाय. यानंतर फलंदाजीसाठी उतरतोय तो दीप्तेश दीप्तेश शेलार. रोशनला आपली विकेट गमावी लागते. रोशन आउट होतोय वैयक्तिक 10 धावांवर. या 10 या पहिल्या विकेटच्या पतनानंतर धावसंख्या आहे ती 19. या स्पर्धेनिमित्तानं श्री संतोषजी बामणे रिटायर फौजी यांचं इथं आगमन होत आहे. प्रथमतः आयोजकांच्या वतीनं आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आम्ही विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे. नवी मुंबई पोलीस ज्यांच्या वतीनं या बेस्ट फील्डसाठी फॅनचं बक्षीस जे ठेवलं आहे ते नवी मुंबई पोलीस काय संतोषजी बामणे यांचं मनपूर्वक स्वागत. आपण या स्पर्धेसाठी जो खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचं काम केलं त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. दरम्यान अतिशय चांगलं सुंदर षटक म्हणावं लागेल. हे दुसरं षटक मनोजच्या माध्यमातून चाललंय. धावसंख्या आहे ती 20. एकच धाव दिली आतापर्यंत. स्लोअर गोलंदाजी पाहूया काय होतंय. चेंडू भिरकावलाय ऑफसाईडच्या दिशेने, काय होत आहे. आणि हा सुंदर असा झेल टिपला जातोय. दरम्यान साहिलला आपली विकेट गमावी लागते. या षटकात ही दुसरी विकेट मिळते मनोजला. अतिशय देखणी अशी गोलंदाजी, स्लोअर गोलंदाजी आहे परंतु लाईन अँड लेंथ अतिशय चांगली लाईन अँड लेंथ ठेवले. आपल्या गावातील तरुण मुलांनी जी स्पर्धा आयोजित केली आहे त्या स्पर्धेसाठी निझरे ग्रामस्थांनी जे आपुलकीनं भेट देत आहेत, प्रथमतः आयोजकांच्या वतीनं आणि सर्व खेळाडूंच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या मुलांनी केलेलं एक अतिशय उत्कृष्ट असं काम, आपण त्याची शाबासकीची थाप देण्यासाठी आपण मंचावर स्वतः जातीनं हजर राहता याबद्दल खरंच आपलं खूप खूप धन्यवाद. दरम्यान हा चेंडू स्टेट ड्राईव्ह मारलाय. पाया काय चेंडू जाते वन बाउंस सीमारेषे पार. दीप्तेशच्या माध्यमातून हा पहिला चौकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 वर. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. काय चेंडू द्या. काय नो बॉल. जरा कोणाची 4 व्हीलर असेल ना, हा ते कारण फलंदाजाच्या चेहऱ्यावर तो डायरेक्ट प्रकाश येतोय. जरा ती 4 व्हीलर थोडीशी तिथं हलवायची, कोणी ज्यांची कोणाची असेल त्यांनी. थँक्यू व्हेरी मच. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. दीप्तेच्या बॅटमधून पाहिलेला आपण हा पहिला चौकार अतिशय देखणा फटका होता. स्टेट ड्राईव्ह होता. वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार गेला होता. धावसंख्येत 4 धावांची भर पडली होती. 24 धावसंख्या झालेली आहे. दरम्यान जवळी संघ आणि भालेकर संघ, जवळी संघ इथं समोर आहेच. भालेकर संघ कुठं असेल तरी आपली उपस्थितीच आहे. दरम्यान वाईट चेंडूचा इशारा येतोय. एक नकारात्मक चेंडू. धावसंख्येत एका धावेची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 वर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. एक अतिशय लाजवाब म्हणावं लागतील हा हे षटक, कारण पहिल्या षटकांच्या अखेरीस धावसंख्या होती 19. दरम्यान 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. 2 विकेट कमवल्यात या गोलंदाजानं, मनोजनं. दरम्यान दीप्तेश, हो अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन होत आहे मनोजच्या माध्यमातून. दरम्यान नॉन स्ट्राईकला असेल तो मला वाटतं अजय असेल. अजय आणि रोशन ही जावली क्रिकेट
क्रिकेटमधली एक नामांकित जोडी, एक मैत्रीच्या माध्यमातून पण त्या दोघांची नावं घेतली जातात, त्याचप्रमाणे खेळाच्या माध्यमातून पण दोघांची नावं घेतली जातात. नक्कीच दरम्यान हा शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. हो, अतिशय देखणं असं षटक म्हणावं लागेल. फक्त 7 धावा खर्ची केल्या या षटकामध्ये. धावसंख्या जाऊन पोचले ती 26. त्यांनी ड्रिंक्स ब्रेक होतोय. अतिशय एक इथून पुढच्या सगळं आयोजकांसाठी एक हे एक मी म्हणतो एक पायंडाच असेल की 2 षटकाच्या मध्ये हा ड्रिंक्स ब्रेक आणि जी पाणी पुरवण्याची जी सुविधा उपलब्ध करून दिली आहे आयोजकांनी, प्लस एनर्जी ड्रिंक, अतिशय चांगली अशी एक योजना म्हणावी लागेल. मी किरणचं कौतुक करेन या माध्यमातून की नक्कीच आपण एक चांगला पायंडा पाडला आहे की कुठेतरी कोणाकडून काहीतरी त्रुटी राहते, परंतु एखाद्या त्रुटीमध्ये मधून सुद्धा आपण कुठेतरी एक नवीन काहीतरी करू शकतो. त्या आयोजकांना आपण एक पायंडा दाखवून देतोय की एक, आणि जो मध्ये सामन्यांमध्ये गॅप देताय तुम्ही, सलग 2 सामने खेळल्यानंतर एखाद्या संघाला तुम्ही गॅप देताय, अतिशय कौतुकास्पद म्हणावं लागेल हे. कारण आतापर्यंत कोणत्याही टुर्नामेंटमध्ये असं झालेलं नाहीये आणि पहिल्यांदाच मी पाहतो या गणेश चषक या माध्यमातून. नक्कीच इथून पुढच्या आयोजकांसाठी हा एक वेगळा एक आयोजन करण्याची एक संधीच असेल मी म्हणतो. आणि इथून पुढे काय हिट ही वाढणार आहे नक्कीच. त्यामुळे आयोजकांनी आता ही दक्षता घेणं गरजेचं आहे. आपल्या खेळाबरोबर आपल्या खेळाडूंची सुद्धा हे घेण्याची एक संधी उपलब्ध आहे. अभय भिलारे एक अतिशय मी म्हणतो एक नावाजलं पाहिजे ह्या खेळाडूला. प्लेइंग 11 मध्ये असताना सुद्धा तो खेळासाठी झटतोय, आपल्या संघासाठी झटतोय. पण ज्यावेळी प्लेइंग 11च्या बाहेर असेल, आपला संघ नसेल, त्यावेळी ड्रिंक्स मैदानात घेऊन जाण्याचं काम करतो. नक्कीच कौतुक करावं लागेल एबीचं. दरम्यान चला सामना चालू होऊ द्या. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. गणेशच्या माध्यमातून येते 3रं षटक. धावसंख्या आहे ती 26. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 3 षटकाचा खेळ आहे. चला ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. आपल्याला वेळही घालवायचा नाहीये. आपल्याला वेळेचं भानही राखलं पाहिजे. संघांना एक विनंती असेल. हो, थोडासा हा उंची दिलेला चेंडू होता, हा पिच चेंडू होता. फायदा उठवता आला नाही दीप्तेशला. दरम्यान चेंडू जातोय निर्धाव. 2रं षटक मी मनोजनं अतिशय पॉवरफुल टाकलं म्हणावं लागेल. कारण 7 धावा खर्ची केल्या, 2 विकेट घेतल्या. पॉवर प्लेचं षटक होतं ते. पहिल्या षटकामध्ये 19 धावा होत्या, दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 26 धावा झाल्या. हो, अतिशय देखणं असं गोलंदाजी. मला वाटतंय थोडंसं मी एक गत आठवणीनं उजाळा देईन. सारसोळच्या मैदानावर 40+ भरवलेली स्पर्धा होती. मालसुंडी वर्सेस आसनी सामना होता. त्यावेळी या आसनी संघानं मालसोंडी संघाविरोधात 100 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. आणि त्या सामन्यानंतर मालसोंडी संघाचं मी नक्कीच कौतुक करेन की तो त्यांचा त्यावेळेचा पहिला सामना होता आणि त्यांनी या सामन्यात एवढा मोठा धडा घेतला आणि अतिशय चांगलं कमबॅक केलंय. पाहूया चेंडू उंच उडाला, पाहूया काय होतंय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार. हा धावसंख्येमध्ये 6 धावांची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 वर. 2 सलग चेंडू निर्धाव टाकल्यानंतर 3ऱ्या चेंडूवर षटकार ठोकलाय. आकाश बोल. हा बोल. बघू गिफ्ट करतो, ट्राय करतो. दरम्यान हा निर्धाव चेंडू. बरं तो ट्राय करतो. अतिशय चांगलं कमबॅक म्हणावं लागेल या गोलंदाजाचं. गणेश 4 चेंडूमध्ये 6 धावे खर्च केला, तोही षटकार आलाय. 1 चेंडू फक्त चुकीचा पडला होता. हो, पुन्हा एकदा सुंदर फटका म्हणावा लागेल. दरम्यान सचिनजी साप्ते यांचं इथं आगमन होत आहे. आयोजकांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतोय. दरम्यान 6 धावांसाठी चेंडू जातोय सीमारेषे पार. नवीन चेंडू द्यायचा आहे. धावसंख्येमध्ये 6 धावांची भर पडते. धावसंख्येवर पोहोचले 38. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. श्री गणेश चषक 2021 अतिशय देखणं असं आयोजन. या
श्री गणेश चषक 2022 पहिलं पारितोषिक 50,000 रुपये. मान्य आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांच्याकडून हे पहिलं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. द्वितीय पारितोषिक 25,000 आणि एक आकर्षक चषक आहे जे गणेश विकास मंडळ निझरे यांच्या माध्यमातून ठेवलं आहे. दरम्यान हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू बिरकावलाय. पाहूया काय होतंय. फलंदाज दरम्यान 2 धावा पळून काढण्यात यशस्वी ठरतोय. तिसरा धावेचा प्रयत्न होतोय का नाही. धावसंख्येमध्ये 2 धावांची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली 40. 3 षटकाचा खेळ झाला. 40 धावा झालेल्या आहेत. तर या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 15,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक जे उद्योजक आपले सचिनजी सावले साहेब आहेत यांच्याकडून आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे 10,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक जे साई रहिवासी संघ सेवा संघ मुंबई यांच्याकडून आहे. या स्पर्धेसाठी अतिशय अशी महत्त्वपूर्ण अशी बक्षिसं या ज्यांनी दिले त्यांचं सर्वांचं प्रथमतः अभिनंदन. आणि या स्पर्धेसाठी खास आकर्षक बक्षीस म्हणून जे आहेत उत्कृष्ट फलंदाजासाठी जो बक्षीस आहे एअर कूलर आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी तो एअर कूलर दिलाय जो तानाजी शेलटकर यांच्याकडून आहे. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी रत्नाकर पवार यांच्याकडून शूज आहेत. उत्कृष्ट गोलंदाजासाठी संतोष बामणे यांच्याकडून सिलिंग फॅन आहे. आणि या सर्वांवर कडी करण्यासाठी जो मालिकावीर असेल त्यासाठी खास प्राइज आहे. ते मालिकावीरचं प्राइज आहे रामचंद्र पर्वती शेडगे यांच्याकडून जो फिल्टर आहे ना फिल्टर आहे पाण्यासाठी प्युरिफाय फिल्टर आहे. दरम्यान हा चेंडू भिरकावला आहे. डिफाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो सीमारेषेपार. 4 धावांसाठी धावसंख्येमध्ये 4 धावांची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 44 वर. मालिकावीरसाठी संधी आहे की आपल्याला प्युरिफाय पाणी प्यायचं असेल तर हा मालिकावीरचा चषक पटकावणं खरंच खूप गरजेचं आहे. एक वॉटर प्युरिफायर आहे. तसेच या स्पर्धेसाठी यूट्यूबसाठी जे आपण जे प्रक्षेपण पाहतोय पीटीसीच्या माध्यमातून या प्रक्षेपणासाठी आम्हाला मुख्य सहाय्य केलं आहे ते आपल्या भामगर गावचे उद्योजक विजयजी सावले साहेब यांच्याकडून आहे. दरम्यान पुढचा चेंडू चौथा षटक चालू आहे. दरम्यान चेंडू भिरकावला. पाहूया काय होतंय ते क्षेत्ररक्षक येते चेंडू खाली आणि हा झेल नाही हो झाला. दरम्यान 2 धावा पळून काढल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46. आणि या कडक उन्हामध्ये सर्वांना गरजेची वस्तू असते ते पाणी पुरवठ्याचं मुख्य काम आणि मुख्य प्रायोजक केलंय. आणि जे पाणी आपण जो पितो ते शेखर वेंदे आणि रवींद्र शेडगे यांच्या सौजन्यातून आहे. जवळवाडी आणि भालेकर संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो आपण मंच का समोर यायचं आहे. यानंतर टॉस होणार आहे. दरम्यान हा चेंडू उंच उडालाय. पुन्हा त्याच दिशेने पाहूया आता तरी सक्सेस होतोय का. दरम्यान हा झेल सुटलाय. 2 धावांची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 वर. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. झेल घेणं फार महत्वाचं आहे. आपण जर सर्व जर झेल पकडले असते तर नक्कीच तुम्ही एक मोठा स्कोर होण्यापासून वाचू शकला असता. 48 स्कोर झालेला आहे आतापर्यंत. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. अजय ऑन फायर आहे. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच जे टी शर्ट पाहताय आपण ते त्याच्यासाठी सहकार्य केलं आम्हाला ए स्पोर्ट आकाश सपकाळ यांच्याकडून. ए स्पोर्ट्स नेरूळ याचे मालक आहेत आकाश सपकाळ चोरंबे टीमचे यांच्याकडून आहे. या मॅन ऑफ साठी कॅश प्राइज आपण प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी कॅश प्राइज पाहतोय. दरम्यान हा चेंडू नो बॉल थ्रो नो बॉल आहे. इथे 5 धावाची पेनल्टी जाते. थ्रो गोलंदाजीसाठी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53 धावा. पाच धावांची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53 वर. दरम्यान आपण जे प्रत्येक मॅन ऑफ द मॅच आपण कॅश प्राइज पाहतोय ते संदीप शेडगे यांच्या माध्यमातून अतिशय मोलाचं सहकार्य मी म्हणेन संदीप शेडगे यांचं मी कौतुक करेन नक्कीच. आपण प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आपण हे कॅश प्राइज ठेवलंय. दरम्यान नवीन गोलंदाज येतोय तो
तुषार आताचा फेकी सचिन सचिन काय रवले सचिन रवले मालसोटी नाव लिह गावाचं. दरम्यान नवीन गोलंदाज येतोय तो विशाल. हो अतिशय देखणा चेंडू अतिशय चांगला चेंडू म्हणावा लागेल. स्लोअर आणि हा ब्लॉक होल चेंडू. दरम्यान या बॉलसाठी या टुर्नामेंटसाठी जे बॉल्स आणि स्टंप आहेत हे याचा पुरवठा केलाय आपल्या साई स्पोर्ट्स कोपरखेणे सूर्यकांत शेडगे यांच्या माध्यमातून. अतिशय आणि हा दरम्यान हा झेल सुटलाय. एक धाव पळून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पळून काढण्यात यशस्वी ठरतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु नाही. अतिशय आज आपण आजचा तिसरा दिवस पाहतो या स्पर्धेचा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण यूट्यूबमध्ये जर पाहाल तर या स्पर्धेमध्ये चौकारांच्या ऐवजी षटकारांची बरसात जास्त झाली आणि या षटकारांचं कौतुक झालं पाहिजे म्हणून या आयोजकांच्या वतीनं सेमीफायनल आणि फायनलच्या सामन्यामध्ये प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं प्राइज आहे. त्यामध्ये दरम्यान हा उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल. दरम्यान षटकाची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनं 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली 56. एक षटकारांचं कौतुक करण्यासाठी आयोजकांच्या वतीनं प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एक षटकार मारा सेमीफायनल आणि फायनलसाठी या 2 सामन्यासाठी 3 सामने असतील. आणि हे प्रायोजक आहेत या प्रत्येक षटकाराच्या 100 रुपयाच्या प्राइस सचिनजी साप्ते. एक महत्वपूर्ण योगदान आहे या आयोजनामध्ये सचिनजी साप्ते यांचं. दरम्यान शेवटचा चेंडू शेवटचा षटक मनोज ऑफस्टंपच्या बाहेर असणारा चेंडू. दरम्यान अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एका धावेची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 57. मनोज मी कौतुक करून या मनोजचं अतिशय पॉवर प्लेचं अतिशय सुरेख असं षटक टाकलं होतं. फक्त 7 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. बालेगर संघ आपली उपस्थिती दाखवायचे. दरम्यान फुलटॉस चेंडू पाहूया काय होत आहे. एक मोठी संधी गमावली. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल. धावसंख्या एका धावेची भर पडते. धावसंख्या होते ते 58. मनोज पुढचा चेंडू. ओ लाजवाब अतिशय देखणी अशी गोलंदाजी पाहायला मिळते मनोजच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी करतोय मनोज. पुढचा चेंडू. हो अतिशय सुंदर चेंडू. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. अतिशय चपळाईचं क्षेत्ररक्षण आहे. एका धावेची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 60. कुठेतरी रोखण्याचं काम केलंय. मी विनंती करेन आनंद शेडगे यांचा इथं सन्मान होतोय. निजरे गावचे सरपंच रवी भिलाजे साहेबांना मी विनंती करेन आनंद शेडगे यांचा सन्मान करायचा आहे. एक 2 मिनिटं. दरम्यान शेवटचा चेंडू आहे.
शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 60. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. फुलटॉस चेंडू आणि त्याला सुट्टी नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली 66 वर. एकच चेंडू खराब टाकला क्या मॅच मध्ये आणि त्या चेंडूला प्रसाद दिलाय अजयने. धावसंख्या जाऊन पोहोचली 66 धावा. श्री आनंदा शेडगे मुंबई पोलीस यांचा इथं सन्मान होतोय. गावचे सरपंच रवी बिलारे यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेसाठी भेट दिली. अतिशय एक शाबासकीची थाप देण्यासाठी आलात. मी बालेकर संघाचा कर्णधार आणि जवाडी संघाचा कर्णधार विनंती करेन इथं टॉस साठी यायचं आहे. पहिली इनिंग संपलेली आहे. दरम्यान श्री संतोषजी बामणे नवी मुंबई पोलीस आणि रिटायर फौजी यांचा इथं सन्मान होतोय. आपण या स्पर्धेसाठी इथं भेट दिली, सदिच्छा भेट दिलीत. आपल्या या युवकांवरचं प्रेम असंच अबाधित राहो. आयोजकाच्या वतीने आपला मनपूर्वक सन्मान करण्यात येतोय. असणे सांगायला विनंती करेन. तसेच प्रकाशजी पवार नवी मुंबई पोलीस आणि रिटायर फौजी यांनाही मी विनंती करेन की आपला इथं सन्मान होतोय. आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मलचोटी संघानं आपल्या चला जवाडी संघ बालेकर संघ दोन्ही कर्णधार टॉस साठी या. श्री अनिलजी नांदुडे नवी मुंबई पोलीस यांचा इथं सन्मान होतोय आयोजकांच्या वतीनं. आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अनिलजी नांदुडे चला. मालचोटी संघ आपले फलंदाज पाठवा त्वरित. टॉस टॉस होऊ द्या. मी शैलेशजी कदम यांना विनंती करेन आपण इथं मंच करायचं आहे. नवी मुंबई पोलीस यांचा इथं सन्मान होणार आहे. याच दरम्यान टॉस होतोय. हॅलो. आणि या ठिकाणी टेल कॉल होतोय आणि भालेगर संघाकडे नाणेफेकीचा कौल जातोय. तर प्रथम काय आपला निश्चय असेल? बॅटिंग बॅटिंग असं डबल त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्याकडे बॅटिंग पॉवरफुल आहे, परंतु आपल्या समोर एक तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. तर त्यांच्याविषयी काय सांगाल? आणि आज एक गणेश चषक आहे, या आयोजनाबद्दल काय सांगाल? नाही, आयोजन सगळं चांगलं झालेलं आहे. आणि संदीप सरांबद्दल बोलायचं झालं तर ते आहेत चांगले खेळाडू. त्यांची पहिली विकेट घ्यायचे प्रयत्न करेन. नक्कीच. तर या ठिकाणी बॅटिंग किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 5 ओव्हरमध्ये 70+ प्रयत्न करेन. नक्कीच 70 धावांचं या ठिकाणी आव्हान असेल. तर माझ्या सोबत एक तंत्रशुद्ध फलंदाज, जावळीतील एक उभरता आवाज आपल्या समोर आहे. तर नक्कीच या प्रथम फलंदाजी करणार आहेत. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला मानस असेल? माझ्या मते आमचं सर्वात जे बेस्ट आहेत, पण थांबवता येईल तेवढा प्रयत्न असेल. माझा संघ 100% देईल आणि भालेकर संघाला शुभेच्छा या सामन्यासाठी. सामना मैत्रीपूर्वक होईल ही अपेक्षा बाळगतो. आणि नक्कीच या ठिकाणी चांगलं जे काम असतं त्यामध्ये आपलं योगदान हमेशा असतं. तर या ठिकाणी एक नवीन संकल्पना आहे,
2 षटकांनंतर आपल्याला ड्रिंक्स ब्रेक दिला जातो. तर या नक्कीच या योजनेबद्दल आपलं काय मत आहे? खरं तर या स्पर्धेचं आयोजन आमचे कर्णधार अजिंक्य जावलीचे करण शेलाटकर आणि सूर्यकांत शेडगे पुढे लागून या स्पर्धेचं आयोजन केलंय आणि निजरे संघानं खूप चांगलं आयोजन केले आणि चांगल्या सुविधा इथं उपलब्ध केल्यात. खरं तर खूप मेहनत केली त्यांनी या स्पर्धेसाठी आणि या ड्रिंक ब्रेकचं महत्त्व प्रत्येक खेळाडूला माहिती आहे, कारण इथं पाण्याची जागा काही घेऊ शकत नाही. त्यामुळं त्यांना जे थंड पाणी उपलब्ध करून दिले त्याबद्दल मी त्यांचं पहिलं धन्यवाद देतो सर्व खेळाडूंच्या वतीनं. चालेल, या ठिकाणी दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो. चांगला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद सर. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स अनिलजी कदम साहेब. हॅलो, चला चेंडू जाऊ द्या. धन्यवाद किरण. भालेकर संघानं टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. याच दरम्यान या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी मंत्रालयीन अधिकारी श्री विजयजी पवार यांचं इथं आगमन झालेलं आहे. प्रथमतः आयोजकांच्या वतीनं आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. पाहिजेत ना, झालेत यांचे 66 झालेत. 67 धावांचं लक्ष असेल मालसोंडी संघासमोर. दरम्यान मी किरण धनावडे यांना विनंती करेन, आता आपण इथं कॉमेंटची धुरा सांभाळायचे. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू म्हणावा लागेल. सुरेख मारलेला फटका पाहायला मिळतोय. नो मॅच लँड मध्ये पडलेला हा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि 2 धावा या ठिकाणी धाव फलकावर येतील आणि 2 धावाडी मात्र श्री गणेशा होईल. 2 धावा धाव फलकावर येत आहेत आणि श्री गणेशा मात्र 2 धावांनी होतोय. नक्कीच स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर सामना करण्यासाठी. पुन्हा एकदा सागर पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा सुरेख मारलेला फटका आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे. चांगल्या झीलचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि पहिल्या विकेटचं पतन होताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय. सागरची खेळी या ठिकाणी संपुष्टात येताना आपल्याला दिसतंय. चांगला गोलंदाजीचा प्रत्यय पुन्हा एकदा या स्वप्नीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. सॉरी, साहिल गोलंदाज आहे. तर चांगली गोलंदाजी या साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. साहिल पुन्हा एकदा सज्ज होतोय या अभिसाठी. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. साहिल याचा पुढील चेंडू. हो, सुरेख गोलंदाजीचा नजारा. निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होताना दिसते. चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय पुन्हा एकदा या साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक कसं असावं ते मात्र या साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या 2 धावा आहेत धाव फलकावर. हो, सुरेख मारलेला फटका. पुन्हा एकदा नो मॅच लँड मध्ये गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा.
सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांबरोबरच धाव फलक 2 ने पुढे सरसावलं जात आहे. धाव फलकावर मात्र या ठिकाणी येत आहेत 4 धावा. पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते, तर पहिल्या षटकामध्ये नक्कीच या ठिकाणी 4 धावा दिलेल्या आहेत. एक चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय पुन्हा एकदा या साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलं जात आहे दीप्तेश याला. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी हा देखील गोलंदाजाची प्रशंसा केली जाते. जावलीच्या पटलावर एक चांगल्या गोलंदाजामध्ये या दीप्तेशचं देखील नाव घेतलं जातं आणि तो मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. आता पुन्हा एकदा उंच गेला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आणि विकेटचं पतन. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय यश मिळतंय या दीप्तेशला. चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय पुन्हा एकदा दीप्तेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिनची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते. नवीन फलंदाजी मार्कवर आपल्याला गणेश पाहायला मिळतोय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी आपल्या खेळावं लागेल, गावासाठी खेळावं लागेल. आता मात्र या ठिकाणी गरज आहे चांगल्या फलंदाजीची आणि त्या फलंदाजीसाठी कितपत योग्य ठरतो हा गणेश हे पाहण्याजोगं असेल. दीप्तेश याचा पुढील चेंडू, सुरेख मारलेला फटका मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. 6 धावांसाठी चांगल्या फलंदाजीचा प्रत्यय. नक्कीच या अभिची प्रशंसा करावी लागेल. चांगल्या फलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. चला स्वयंसेवकांना विनंती आहे, आपण चेंडू फेकायचा आहे मैदानामध्ये. दीप्तेश याचा पुढील चेंडू, पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी अभि आता आक्रमक होताना दिसतोय. चांगल्या फलंदाजीचा प्रत्यय या अभिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलक मात्र या ठिकाणी आहे 10 या धाव संख्येवर. 10 धावा धाव फलकावर आहेत. कुठेतरी आता मात्र धाव फलकाला गती येताना आपल्याला दिसते. तर नक्कीच या ठिकाणी दुसरा बॉल द्यायचा आहे. दीप्तेश पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्गवर. सामना करण्यासाठी मात्र अभि. सुरेख गोलंदाजीचा नजारा. निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होते. धाव फलक स्थिर राहते. धाव फलकावर आहे त्या 10 धावा. आता पुन्हा एकदा आपल्या शैलीमध्ये हा दीप्तेश पाहायला मिळतोय. दीप्तेश पुन्हा एकदा सज्ज होईल अभिसाठी. आता मात्र सुरेख असा झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय यष्टी रक्षकाच्या माध्यमातून आणि अभि याची खेळी संपुष्टात येताना दिसते. चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय पुन्हा एकदा आपल्याला दीप्तेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विकेटवर विकेटचं पतन होत आहे. चला घाई करायची आहे. सर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाजी मार्गवर येताना नक्कीच सर्वेशला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी.
आणि आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. का अवांतर धावेची भर देखील गणली जाईल. या अवांतर धावेच्या भरीबरोबरच एकने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धाव फलकावर येत आहे त्या 11 धावा. 11 धावा आहेत धाव फलकावर. पुन्हा एकदा दिप्तेश सज्ज होतोय. स्लोवर गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळाला. एक धाव मात्र या ठिकाणी रोखू शकले नाहीत आणि या एका धावेच्या बरोबरच लेग बायचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. या एका धावेबरोबरच धावफलक एकने पुढे सरसावलं जात आहे. धावफलक जाऊन टेपतोय 12 या धावसंख्येवर. 12 धावा धावफलकावर आहेत. दिप्तेश याचा पुढील चेंडू. आता मात्र सुरेख मारलेला फटका. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि नक्कीच 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून केला जातोय. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या 2 धावेंच्या भरीबरोबरच धाव फलक मात्र जाऊन टिपतंय 14 या धावसंख्येवर. 14 धावा धाव फलकावर आहेत. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी दिला जाईल. आणि कृपया विनंती आहे, ड्रिंक्स ब्रेक नंतर लगेचच आपण तैनात व्हायचं आहे. त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, याचं कृपया सर्वांनी भान ठेवायचं आहे. चला, कृपया विनंती आहे, आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आसनी संघ विनंती राहील, क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. तर नक्कीच ही संकल्पना मात्र इथून येणाऱ्या पुढच्या ज्या आयोजक असतील त्यांच्यासाठी मात्र ही संकल्पना घेण्यासारखी आहे. 2 षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक घेतला जातो. आजकालच्या या कडकडत्या उन्हामध्ये या ड्रिंक ब्रेकचा मात्र खेळाडूंना खूप फायदा होतोय आणि ती संकल्पना मात्र या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र गोलंदाजी मार्कवर साहिलला आमंत्रित केलं गेलंय. संघाचं 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक हा साहिल हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल याचा पुढील चेंडू. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. धाव फलकावर मात्र या ठिकाणी आहेत 14 धावा. सुरेख गोलंदाजीचा नजारा देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. धाव फलक या ठिकाणी स्थिर राहत आहे. धाव फलकावर आहे त्या 14 धावा. साहिल पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकेटचं पतन होत आहे. चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय, चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि नक्कीच या ठिकाणी सर्वेशची खेळी संपुष्टात येताना आपल्याला दिसते. विनोदला या ठिकाणी आमंत्रित केले गेले नवीन फलंदाजी मार्कवर येताना आपल्याला दिसतोय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी साहिल याचा पुढील चेंडू.
सुरेख मारलेला फटका मिडल ऑफ द बॅट आणि सुरेख असा झेल. बॅक टू बॅक विकेट पाहायला मिळत आहेत. चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय पुन्हा एकदा या साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाजी मार्कवर मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. गणेश चिखेळी या ठिकाणी संपुष्टात येते. तुषार नवीन फलंदाज. बॅक टू बॅक विकेटचं पतन होताना या ठिकाणी दिसतंय. चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय पुन्हा एकदा साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अजूनही कोणतीही धाव नाही आपल्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा या साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. साहिल याचा पुढील चेंडू आणि डिफेन्स करण्याचा प्रयत्न होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. एका धावेची भर देखील या ठिकाणी गणली जाईल. या एका धावेच्या भरी बरोबरच धावफलक एकने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन ठेवतोय 15 या धावसंख्येवर. सुरेख मारलेला फटका, खोडून काढलेला हा फटका पाहायला मिळतो. एक धाव तर धावून पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांबरोबरच धावफलक 2 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन ठेवते 17 या धावसंख्येवर. आणि प्रत्येक षटकारासाठी विजय कदम यांच्याकडून 501चं पारितोषिक. तर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू. नक्कीच मारसोडी या संघाला एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी विजय दादा यांच्याकडून आपल्याला दिलं जाईल. चला घाई करायचे मित्रांनो, वेळ खूप कमी आहे. याकडे आपण लक्ष ठेवायचं आहे. विनंती राहील, सहकार्याची देखील अपेक्षा राहील. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. हो, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच या ठिकाणी गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल. विकेटचं या ठिकाणी पतन होत आहे. पहिल्या चेंडूवर बळी प्राप्त करणारा हा खेळाडू. चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय पुन्हा एकदा या प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय. चला घाई करायची आहे मित्रांनो. चला घाई करायची आहे मित्रांनो. मनोज नवीन फलंदाज मार्कवर येताना आपल्याला दिसतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न होतोय. चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना या ठिकाणी दिसते. त्याच दरम्यान सुभाषदादा धनवडे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे प्रदीप धनावडे, दत्ता धनावडे, हो सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होते. चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय पुन्हा एकदा या प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही कोणती धाव खर्च केली नाही आपल्या षटकामध्ये. प्रतीक याचा पुढील चेंडू. सामना करेल मनोज. आणि आता मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न. धावचित बाद होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत होती. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. एका धावेने मात्र या ठिकाणी धावफलक पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन ठेवते 18 या धावसंख्येवर. 18 धावा धावफलकावर आहेत. प्रतीक याचा पुढील चेंडू. आणि आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. एका अवांतर धावेची भर देखील या ठिकाणी गणली जाईल. प्रतीक याचा पुढील चेंडू. हो सुरेख गोलंदाजी.
चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय, निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल. बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क नाही. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. प्रतीक याचा पुढील चेंडू. आता मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. विकेटचं पतन होताना दिसतंय. अवघ्या 2 धावा या ठिकाणी दिल्या. त्या दरम्यान या ठिकाणी सूर्यकांत बंडू यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत केलं जात आहे. चला घाई करायची आहे मित्रांनो, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, याचं कृपया भान ठेवा. अजय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि मनोज आहे स्ट्राईकला. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. ओहो, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच या ठिकाणी 1 धाव मात्र खर्च केली जाते. एका धावेच्या भरी बरोबरच धावफलक 1ने पुढे सरसावलं जात आहे. धावफलक मात्र जाऊन टेपतोय 20 या धावसंख्येवर. 20 धावा धावफलकावर आहेत. अजय पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. सामना करण्यासाठी मात्र मनोज पाहायला मिळतोय. सॉरी, विशाल. नक्कीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान आहे. नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धाव संख्या तर अशक्य आहे, परंतु खेळी मात्र करावी लागेल. फुलटॉस चेंडूचा चांगला समाचार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होईल. 2 धावा देखील धावफलकावर येताना दिसत आहेत. अजय पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. अजय याचा पुढील चेंडू. त्या दरम्यान गणेश शिंदे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर थोड्याच वेळात एक सुमधुर आवाज आपल्या समोर असणार आहे. गणेशजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. 4 चेंडू आणि 23 धावांचं आव्हान असेल. सॉरी, 24 धावांचं. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. धावचीत बाद केलं जात आहे. नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर ही विशालची खेळी संपुष्टात येताना दिसते. पुन्हा एकदा अजय सज्ज होईल. प्रवीण फलंदाजी मार्कवर येताना आपल्याला दिसेल. नवीन फलंदाज अजय पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला मात्र मनोज. आणि आता मात्र या ठिकाणी आपण काय पाहतोय, चेंडू जातोय सीमारेषा लगत, सीमारेषा पार. 4 धावांसाठी. 27 धावा धावफलकावर आहेत. 1 चेंडू आणि 40 धावांचं गरज, अशक्यप्राय आव्हान. आणि आता मात्र या ठिकाणी बाद होतोय खेळाडू. चला कृपया विनंती आहे, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला मनोज, आपण उतरायचं आहे. कृपया विनंती राहील, सहकार्याची अपेक्षा देखील राहील. क्षेत्ररक्षणासाठी आपण त्वरित सज्ज व्हायचं आहे. आणि सलामीचे फलंदाज भालेकर संघ आपण तयार ठेवायचे आहे. तर नक्कीच या ठिकाणी आसनी संघ विजयी ठरतोय. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. त्याच